लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींची खरी ओळख त्यांच्या भाषेत वागण्यात टीका सहन करण्याच्या क्षमतेतनं दिसून येते. मात्र शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांची शिवीगाळ करणारी वर्तणूक ही आता अपवाद ठरली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्यांनी अर्वाच्य भाषेचा आधार घेतला. लोकप्रतिनिधींकडून संयम, सभ्यता आणि जबाबदारीची अपेक्षा असते. अशा प्रकारची भाषा त्यामुळे केवळ निषेधार्ह आहे. लोकप्रतिनिधींच्या तोंडी शिवीगाळ आणि धमक्यांची भाषा शोभत नाही. खासदारकीच्या खुर्चीत बसल्यानंतर जबाबदारी वाढते, मात्र भाषेचा तोल जर सुटत असेल तर ही चिंतेची बाब आहे. सत्ता आली म्हणून अहंकार चालत नाही आणि खासदार झालो म्हणून कुणालाही अपमानित करण्याचा परवानाही मिळत नाही. विशेष म्हणजे याआधी उद्धव ठाकरेंच्या काही शिवसैनिकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांना संजय दिना पाटलांनी धमकावणीच्या सुरात चॅलेंज केलं होतं. त्यामुळे ही एखादी अपवादात्मक चूक नसून ही एक प्रवृत्ती बनत चालली आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. अरे भाई कशाला बस झाला ना. आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या कोड घालतात आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशाला. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांनी काय बोलू दे. अरे काय बोलू आणि येऊ नका माझ्याकडे. काय घ्यायला आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. तर शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी वापरलेली ही असंसदीय भाषा आणि दिलेल्या धमक्यांवरून विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. पाहूया. जर कोणीही धमकी दिली असेल, कोणी असेल, तर मला असं वाटतं मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांकडून आमची अपेक्षा आहे करायला. त्यांनी याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश न आणता संबंधितावर कारवाई केली पाहिजे. की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा. एवढं दाखवा. म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात, हे सगळं एका बाजूला. एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. हिंमत दाखवा. चला. मुख्यमंत्र्यांचा वचक नाही, मुख्यमंत्र्यांना कुणी घाबरत नाही आणि हे एकजिन्सी सरकार नसून हे 3 पक्षाचं सरकार आहे. सगळे आपापल्या नेत्यांना मानतात आणि त्यामुळं सरकार म्हणून एकत्रितपणाने हे सरकार वागताना दिसत नाही. पत्रकारांना तुम्ही माहिती का दिली, त्या पद्धतीचं का दाखवलं, त्याच्यावरही या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर आता हमला व्हायला निघाला असेल तर अध्यक्ष महाराज काय चाललं या महाराष्ट्रात. पत्रकारही सुखरूप नाही आहे महाराष्ट्रात, सुरक्षित नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून आपण नोंद घ्यावी आणि शासनाने याची तातडीनं या विषयाचं निवेदन करावं, अशा सूचना आपण द्याव्या. तर शिवसेना नेत्यांनी संजय दिना पाटलांच्या वक्तव्याचा निषेध करण्याऐवजी त्यांना सांभाळून घेतलं. पाहूया. कदाचित भावनेच्या भरामध्ये संजय दिना पाटलांनी त्याचं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कोणीही कुणाला धमकी देताना असे उघडपणे धमकी देत नसतं किंवा उघडपणे बोलतही नसतं, परंतु त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडातून ते वाक्य निघालं असावं. कोणावरचा ताव कोणावर काढायचा अशातून झालेला भाग आहे. तुम्ही पण मनावर घेऊ नये की हे चांगलं नाही आहे.
आणि त्याच्यासाठीच तर आम्ही दिलगिरी त्यांच्याकडून मी व्यक्त नाही पण त्यांनी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? त्यांना पण ते पण करेल न करायला काय झालं आणि पत्रकार काही त्यांचे दुश्मन आहे. अनावधानाने त्याकडून असं एखादं वक्तव्य गेलं असेल. संजय पाटील खूप चांगला माणूस आहे. जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येणार तेव्हा पहिला धावत कोण येणार तर संजय पाटील हाच धावत येतो, बाकी दुसरा कोण येणारा नाही. असं धावून येतात. निवडून येणारा माणूस आहे. जर त्याच्या अनावधानाने त्याच्या तोंडातून कधी चुकीचा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. बस. गुंडगिरीची भाषा नाहीये का? संजय पाटील साधी एनसी पण नाही उभ्या आयुष्यात, तर तू काय गुंडगिरी करणार? उगाच त्याला बदनाम नका करू. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातल्या संजय दिना पाटलांवर टीका करण्याऐवजी त्यांनी ठाकरेंच्या पक्षातल्या संजय राऊतांच्या भाषेकडे बोट दाखवलंय, ज्याला संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिलंय. पाहूया. रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात. तोडून टाका, मारून टाका, तोडून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या नीच दर्जाचे अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. तुम्ही जर शिवी दिली असेल तर मला दाखवा. याला शिवी म्हणतात. आणि गद्दारांना शिवी देणं ह्याच्यातला फरक जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी त्यांची अक्कल नक्की कुठे हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी एखाद्या SITची स्थापना करा. तर संजय दिना पाटलांनी पत्रकारांबरोबर वापरलेल्या अर्वाच्य भाषेवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया. मी प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही. सगळी माहिती घेऊनच याच्यावर बोलणं योग्य होईल. मी पहिले माहिती घेतो काय घडलंय. कोणीही कोणालाही अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही. पण या घटनेची मला बिलकुल माहिती नाही. आपल्याला माहिती आहे मी नागपूरहून आलो आहे आता. प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही. कल्पना घेऊन मग बोल. दरम्यान संजय दिना पाटलांनी पत्रकारांना केलेल्या शिवीगाळ प्रकरण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी अत्यंत गांभीर्याने घेतलंय. झाल्या प्रकरणावर शिंदे फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी आजपर्यंत शिवसेना नेत्यांच्या मंत्र्यांच्या वक्तव्यांचा शिंदेंसमोर पाढाच वाचलाय आणि महायुतीत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशी सूचना आमदार खासदारांना द्यावी असंही शिंदेंना सांगितल्याची माहिती समोर येते. भविष्यामध्ये अशी घटना घडली नाही पाहिजे यासाठी पक्षश्रेष्ठींनी काळजी घ्यावी, अत्यंत गरजेचं आहे ते, असं देखील मुख्यमंत्र्यांचे निर्देश असल्याचं सांगण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणात आता एकनाथ शिंदेंच्या नवीन पक्षप्रवेश केलेल्या वाचाळवीर खासदारांसोबत या प्रकरणात ते काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि याबद्दल अधिक ताजे अपडेट जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्यासोबत आहेत. अक्षय, सगळ्या प्रतिक्रिया आणि एकूणातच मुख्यमंत्र्यांची देखील प्रतिक्रिया आपण पाहिली, पण आता ही जी बैठक झाली या बैठकीतनं नेमके आता काय संकेत मिळत आहेत? मुख्यमंत्री ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्टँड, त्यांची भूमिका काय असणार आहे? काय अपडेट्स? आज कॅबिनेट होती विधान भवनात, ही कॅबिनेट झाली आणि त्या कॅबिनेटच्या दरम्यान आणि कॅबिनेटच्या नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः आजपर्यंत शिवसेनेच्या वेगवेगळ्या मंत्र्यांनी आमदारांनी जी काही बेताल वक्तव्य केलेली आहे त्याचा पाढा वाचला आणि यासोबतच या सगळ्या बेताल वक्तव्यांमुळे किंवा वागणुकीमुळे कशा प्रकारे महायुतीला धक्का बसतो आहे, महायुतीला ठेस पोहोचते हे देखील सांगितलं. त्याचबरोबर यामुळे नाहक बदनामी होते हे देखील सांगितलं. त्यामुळे अशा सगळ्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना तंबी द्या, या मंत्र्यांकडून अशा प्रकारचे पुन्हा अशी वक्तव्य केली जाणार नाहीत अशी खबरदारी घ्या. तुम्ही पक्षश्रेष्ठी आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडून खबरदारी घेणं गरजेचं आहे असं देखील सांगितलं. पण जर आपण इतिहास पाहिला तर याच्या आधी देखील अनेक शिवसेनेच्या मंत्र्यांनी, खासदारांनी, आमदारांनी अशी बेताल वक्तव्य केलेली आहेत. त्याच्यानंतर ठोस काही कारवाई झाल्याचं आजपर्यंत तरी निदर्शनास आलेलं नाही आहे. एकनाथ शिंदे यांनी नक्कीच नाराजी व्यक्त केली. त्यांना कॉल करून, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना नाराजी व्यक्त करून त्यांना ओरडण्यात आलेलं आहे. पण पक्षांतर्गत कारवाई किंवा इतर जे कारवाई राजीनाम्याची असते किंवा इतर ती आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे संजय दिना पाटील यांच्या संदर्भात देखील काय कारवाई होईल याबाबत साशंकता आहेतच. पण ही जी गोष्ट आहे ती आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे. पत्रकारांना धमकी देण्याची गोष्ट आहे ती देखील मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामुळेच कॅबिनेटच्या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि यापुढे महायुतीला धक्का पोचेल किंवा महायुतीची बदनामी होईल अशा प्रकारची कोणतीही वक्तव्य सहन केली जाणार नाहीत असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकं काय कारवाई करतात किंवा कोणती ॲक्शन घेतात, संजय दिना पाटील यांना नेमकं काय सांगतात की नेहमीप्रमाणेच कॉलवर किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त करतात
आणि त्यांना समज देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अश्विन. अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एकीकडे आज या खासदार महोदयांनी पत्रकारांना शिव्या हसडल्या, तर दुसरीकडे याच संजय दिना पाटील यांनी आम्ही 5 मर्डर केले आहेत असं वक्तव्य केलं होतं. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिलंय. खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाईची मागणी राऊतांनी केली आहे. संजय दिना पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत त्यांनी मी आधी 5 लोकांना ठार केलं असं वक्तव्य केल्याचा उल्लेख या राऊतांच्या पत्रात आहे. संजय दिना पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण आहेत आणि त्यांना कधी आणि का ठार केलं असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर तातडीने हत्येचा गुन्हा दाखल व्हावा आणि UAPA अंतर्गत त्यांना अटक व्हावी अशी मागणी आता संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान संजय दिना पाटलांनी केलेलं वक्तव्य नेमकं काय होतं आणि त्यावर आज राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय तेही बघूया. मेरे घर वाले को या किसी को भी टेढ़े नज़र से भी देखा, घर में घुस के एक बार ऐसा ही हुआ था, उनको याद नहीं है. उनको बोलो जो उनके दादाजी होंगे किसी के जिंदा, तो एक बार ऐसे ही मेरे पिताजी के टाइम आए थे, 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने. हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो. हाँ, और हम चिंता नहीं करते. ये सब लोग है ना, सब पे उनको लग रहा होगा उनके पास कोई अंडर बंडर खुद के जी में तो दम नहीं है कुछ करने का, चढ़ाते 2-4 कोई फालतू दादा लोग हैं उनके पास. हाँ, हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं, समझा ना. पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि हे म्हणतात मी कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाकेल. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन. आणि माझ्या नादाला लागू नका, मी याआधी 5 लोक ठार केले. आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले आहेत, कधी ठार केले आहेत, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत. तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी, अतिरेक्यांनी दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे.